केली आहे याचा संदेश जो आहे गेलेला स्पष्ट. केशव उपाध्याय आपल्या सोबत आहेत, भाजपचे मुख्य प्रवक्ते आहेत. केशवजी, अशा प्रकारे कारवाई होईल याची तुम्हाला तरी अपेक्षा होती का मुळात? आणि मुळात याला कारवाई म्हणावं का? तुम्हाला काय वाटतंय की क्रीडा खातं देणं हे एक पनिशमेंट पोस्टिंग आहे का, अशी पण चर्चा सुरू झालेली आहे. आणि मुळात याला कारवाई म्हणायचं का? सगळ्यात पहिल्यांदा 2-3 गोष्टी आपल्याला स्पष्ट कराव्या लागतील. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि सरकारमध्ये एखादी समजा अशा पद्धतीने कुणी जर चूक केली असेल की आपल्या कामामध्ये काही त्यांनी नीट केलं नसेल तर त्या मंत्र्याला, तो मंत्री असो, अधिकारी असो अथवा कुणी असो, त्याच्याबद्दल कृती केली जाईल, त्याची कुठली तमा बाळगली जाणार नाही. ही या सरकारची भूमिका आहे. त्यामुळे ज्यावेळी ही भूमिका आली, ज्यावेळी अशा प्रकारचा आरोप झाला की ते काय रमी खेळत होते, वेगळे होते, त्याच्यानंतरनं या सरकारने म्हणजे देवेंद्रजींनी स्पष्ट शब्दात सांगितलं की विधान भवनामध्ये गांभीर्य राखलं पाहिजे. अशा पद्धतीचं होणं योग्य नाही. त्यामुळे अशा प्रकारचं की ते त्यांनी केलंय त्याचं समर्थन करायचा प्रश्न येत नाही. आता प्रश्न आला, संवेदनशील सरकार नाहीये का, शेतकऱ्याप्रती नाही का, सरकारची संवेदनशीलता कुठे गेली? मला खरंच आठवतंय, म्हणजे आपण आपला इतिहास का विसरतो? या सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळी एका पोलिसाला, एका पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण केली म्हणून ज्याला शिक्षा झाली आहे असा कॅबिनेटमध्ये मंत्री होत्या आपल्या महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या नेत्या. अजूनही त्या शिक्षेला स्टे मिळाला, शिक्षा रद्द झाली नाहीये. त्यामुळे संवेदनशीलतेच्या गप्पा कुणी माराव्यात? कुठल्या म्हणजे या राज्यातल्या कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या कॉन्स्टेबलला मारहाण केली म्हणून ज्याला शिक्षा झाली आहे, असे जर आमच्याकडे मंत्री असतील तर त्यांनी संवेदनशीलता बोलावं. होय, या ठिकाणी जी चूक झाली असेल केशवजी, ठीक आहे, त्यांच्या संवेदनशीलतेबद्दल आपण वेगळी चर्चा करू शकू, पण ही कारवाई संवेदनशील कारवाई आहे असं तुम्हाला म्हणायचंय का? नाही, 2 गोष्टी आहेत. असं आहे की महायुतीमध्ये त्या पक्षाला म्हणजे एकतर मंत्रिमंडळ निवडण्याचा अधिकार मुख्यमंत्र्याचा असतो आणि त्याचबरोबर त्या पक्षाचे कोण मंत्री असावेत युतीमध्ये हे धोरण हे काँग्रेस महाविकास आघाडी सरकार असताना तेच धोरण होतं. युती सरकार असताना आपापलं लक्ष आपले हे ठरवतो आणि त्यानुसार मुख्यमंत्री निर्णय करतात. हे एकत्रित बसून घेतलेला निर्णय असतो. त्यामुळे मुळामध्ये त्या ठिकाणी अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी खरं तर आपापले मंत्री कोण आहेत हा निर्णय त्यांनी घ्यायचा असतो. महायुती सरकार एकत्रितपणे निर्णय सगळे घेतले जातात आणि त्याच्यामुळे या सगळ्याच्यामध्ये समज त्यांना त्या संदर्भामधली मला वाटतं देवेंद्रजींनी सांगितलं, अजित पवार यांनी सुद्धा सांगितलं आणि त्याच्यानंतर त्या विधानभवनातल्या कृत्याबद्दल त्यांच्या शेतकऱ्यासारखं अत्यंत महत्त्वाचं खातं होतं, त्या खात्यामध्ये बदल केला. किंबहुना ही संवेदनशीलता तरी दाखवली. म्हणून मी एक उदाहरण नाही, काँग्रेसची 10 उदाहरणं दाखवू शकतो इतिहासातली, पण त्या वेळेत मला जायचं नाहीये. हे सरकार संवेदनशील आहे, त्याबद्दल दोन बघायचं कारण नाही. आणि त्यावेळी जर एखादा माणूस चुकत असेल तर त्याच्याबद्दल तशी समज देऊन शेवटी त्याला त्या पुढच्या योग्य मार्गाला लावण्याचं काम सुद्धा. ठीक आहे, ही संवेदनशीलता आहे असं तुम्ही म्हणताय. विजयकुमार घाडगेजी, तुम्हाला ही संवेदनशीलता का नाही दिसत? या संवेदनशील असण्याविषयी तुमचं काय मत आहे? अजिबात संवेदनशीलता नाही. फक्त विधिमंडळाच्या चौकशीचा अहवाल लपवायचा आहे. राज्यासमोर, राज्यातल्या जनतेसमोर विधिमंडळाच्या चौकशीचा अहवाल काढायचा नाही म्हणून हे खाते बदल केलेला आहे. कारण राज्याच्या सरकारची बदनामी जनतेसमोर होईल म्हणून फक्त हे खाते बदल करून अहवाल झाकून ठेवलेला आहे. अतुल लोंढे, ज्या प्रकारे अमोल येस एक मिनिट अमोल एक मिनिट केशवजी, मी येतो तुमच्याकडे. असं आहे की मुळामध्ये अहवाल येणारच आहे. नाही, 1 मिनिट 30 सेकंद मी डिस्टर्ब करतो. ठीक, बोला. असं आहे की या संदर्भातले आरोप झालेत, यातली वस्तुस्थिती काय आहे? यामध्ये आरोप झालेत कोकाटेंवरती, ती आरोपाची सुद्धा दखल या सरकारने घेतली. त्याचा अधिकृत अहवाल यायचा आहे. तो अहवालामध्ये खरंच त्यांनी ते हे केलंय का? त्या स्क्रोल करताना जे कोकाटेंनी सांगितलं की स्क्रोल करत असताना ते पुढे आलं, या गोष्टी अजून स्पष्ट व्हायच्यात. मी संवेदनशीलता त्यासाठी सांगतोय. त्यामुळे अहवाल आल्यानंतर त्याच्या संदर्भातला निर्णय तुम्हाला जो म्हणजे विरोधकांना जो हवाय त्याच्याबद्दल विचार करता येईल. म्हणजे केशवजी, तुम्हाला असं म्हणायचं आहे का की आता ही तात्पुरती कारवाई आहे आणि अहवालामध्ये काही आढळलं तर ह्याच्यापेक्षा मोठी कारवाई होऊ शकते? असं की अहवाल शेवटी असं आहे की कुठलाही आता ठोस पुरावा काय आहे सगळ्या विषयामध्ये मला सांगा. कुणीतरी एक ते ट्विट केलं, कुणीतरी ती क्लिप हे ट्विट केली, त्यात सुद्धा यांचं विरोधकांचं म्हणणं असं आहे. त्यामध्ये अजूनही वस्तुस्थिती, विधान भवनातले कॅमेरे, सगळ्या वस्तू, अहवाल समिती नेमली आहे, त्या समितीचा अहवाल येईल, त्याच्यानंतर आपण काही कन्क्लुजनवर पोहोचू शकू ना. पण केवळ विरोधकांनी आरोप केले तरी सुद्धा त्या सरकारने एकीकडे असं एक सरकार महाराष्ट्रातलं होतं की जे कॅबिनेटच्या बैठका सुद्धा घेत नव्हतं. बरं, महाविकास आघाडीचं, त्यात काँग्रेस होती.
मुख्यमंत्री पण ते कधी रमी- मंत्रालयात रमी आलेच खेळत नाही. होते. 2-3 वेळा आले. सभागृहामध्ये रमी असे खेळत मुख्यमंत्री होते. राज्याला याच्याविषयी लाभले तरी होते. एक शंका मिनिट माझं नाहीये ना पूर्ण द्या. केशवजी आपल्याला? माझं पूर्ण द्या. संवेदनशीलता. एक मिनिट अमोल, माझ्या तोंडी का वाक्य घालताय? मी असं म्हणालो, संवेदनशील असं सरकार महाराष्ट्रात होतं की जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंत्रालयात 2-3 वेळा आलेच नाहीत, उद्धव ठाकरे. असं संवेदनशील सरकार जे काँग्रेस होतं. कॅबिनेट बैठक किती झाल्या? कधी झालं नाही. राज्याच्या हिताचे निर्णय करणाऱ्या कॅबिनेट आणि राज्याच्या हिताचे अनेक निर्णय विधिमंडळामध्ये झाले. ही वस्तुस्थिती, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि केवळ म्हणजे रमी अजून ते स्पष्ट झालंय कुठे रमी खेळतात की नाही. त्यांनी सांगितलं की रमी मी स्क्रोल करत होतो त्यावेळी झालं. विरोधकांचं म्हणणे रमी खेळत होते. जो अहवाल येईल त्यानंतर बघू पुढे काय होईल ते. ठीक आहे, अतुल लोंढेजी. अतुल लोंढे, कदाचित आपला माईक म्यूट आहे, आपला आवाज पोहोचत नाहीये. हा प्रश्न विचारा कोणी प्रश्न सांगा. बोला. अतुल लोंढेजी, तुम्हाला जर मागचा उत्तर ऐकू आलं असेल तर संवेदनशीलता या सरकारकडे आहे असा मुद्दा भाजपचे प्रवक्ते मांडतायत. अजून अहवाल आलेला नाहीये, त्याच्या अगोदरच ही कारवाई झालेली आहे. खांदेपालट झालेला आहे. याला कारवाई म्हणायची की नाही हा वेगळा वादाचा विषय आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर तुमच्या काळामध्ये एवढी सुद्धा संवेदनशीलता दाखवली जात नव्हती जी आता आम्ही दाखवली असं भाजपचे प्रवक्ते दावा करतायत. यावर तुमची प्रतिक्रिया? भाजपचा मूळ स्वभावच खोटे बोलणे आहे. सगळ्या झूम मिटिंग, कोविड असल्यामुळे झूम मिटिंग होत होत्या. कोविडचे प्रोटोकॉल होते. मंत्रालयामध्ये अनेक लोक कोविड बाधित झाले. त्यामुळे बऱ्याच मिटिंग, एकही मिटिंग झाली नाही असं झालेलं नाही आहे. पण खोटं बोल, रेटून बोल भाजपचा पहिल्यापासून स्वभाव राहिलाय. संवेदनशीलता किती आहे बघा. ठीक आहे अतुल लोंढेजी, पुन्हा थोड्या वेळाने तुम्हाला पुन्हा एकदा मी येतो तुमच्याकडे. सध्या तुमचा आवाज नीट पोहोचत नाहीये. घाटगेजी, संवेदनशीलतेचा मुद्दा आहे. पुरावा काय आहे? केवळ विरोधकांचे आरोप आणि काही फुटेज, ह्याच्या व्यतिरिक्त पुरावा काय आहे ज्याच्यासाठी कारवाई करावी असा सवाल ते उपस्थित करतायत? अहवाल येऊ दे ना, एवढी घाई काय आहे? एक लक्षात अहवाल आलेला घ्या, आहे तो दाखवून ठेवणार. 18 ते 22 मिनिटाचा व्हिडिओ आहे. हे माध्यमांच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळालेली आहे. अहवाल का बाहेर निघत नाही, चौकशी पूर्ण का होत नाही, एवढं राज्य पेटलेलं असताना, राज्यातून एवढी प्रचंड शेतकऱ्यांकडून मागणी होत असताना कशामुळे अहवाल येत नाही लवकर, अशी आमची मागणी आहे. बरं, ह्या रम्मीचा विषय बाजूला ठेवा 1 मिनिटासाठी. परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीत जे अवमानकारक वक्तव्य आहेत, ओसाडगावची पाटीलकी कृषी खात्याला बोलणं, शेतकऱ्यांना भिकारी म्हणणं, राज्य सरकारला भिकारी म्हणणं, त्याच्यानंतर शेतकरी कर्ज घेतात, मुलाबाळांचे लग्न थाटात करतात, पुन्हा कर्जमाफीची मागणी करतात, हे कशासाठी? एवढी हीन वागणूक आमच्या शेतकऱ्यांना कशासाठी? यांची मालिका सुरूच आहे ना चुकीच्या वक्तव्यांची. रम्मीचा विषय 2 अधिवेशनाच्या 1 दिवस अगोदर आला, तिथं संपायच्या अगोदर रम्मीचा विषय आला, राज्यामध्ये तीव्रता वाढली, शेतकऱ्यामध्ये संताप निर्माण झाला. म्हणजे तुम्ही म्हणताय ते सगळं खरं, सरकारची बाजू सगळी खरी आणि शेतकरी महाराष्ट्राला रस्त्यावर उतरलाय. तुमच्या विरोधामध्ये आवाज उठवतोय. राज्यातली जनता मूर्ख आहे का? तुम्ही 2-4 लोकांसमोर बसून काही निर्णय घ्याचाल, सगळं तुम्ही ठरवायचं. अहवाल चुकीचा आला तर मग ठेवायचं. आता तुम्ही सांगितलं पाहिजे अहवाल जर आला तर कोकाट्यांना कुठल्याच मंत्रिपदावर ठेवलं नाही पाहिजे. पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे आणि आता पण तीच मागणी आहे आमची. खरंय. केशवजी, असं काय या अहवालामधनं तुम्हाला अवेटेड आहे जे आतापर्यंत जे काही गोष्टी पुढे आलेल्या आहेत त्या पुरेशा नाही आहेत, आणि अशी काय गोष्ट आहे जी अहवालातून येणार आहे आणि त्यानंतर पुढच्या गोष्टी क्लिअर होणार आहेत? अमोल जोशी, मला एक सांगा, मीडिया ट्रायलवरती निर्णय द्यायचे का हो? मला पहिलं उत्तर द्या प्रश्नाचं. आता ते आमचे कोण अध्यक्ष बसले छावा संघटनेचे, तेही म्हणतात आम्हाला मीडियाच्या माध्यमातून कळलं की 20-22 मिनिटाचा हे आलं. या राज्यामध्ये घटनात्मक काही व्यवस्था आहेत, या राज्यामध्ये काही कायदा सुव्यवस्था आहे, या राज्यामध्ये काही मीडिया बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या काही व्यवस्था नेमून दिलेल्या आहेत. एक मिनिट माझ्या तोंडी वाक्यामध्ये एक मिनिट तुम्ही विचारताय ना असं कुठलं? मी तुम्हाला तेच सांगतोय, एक मिनिट माझं सांगतो. 20-22 मिनिटाचं काय मीडियाच्या माध्यमातून कळालं असं ते म्हणाले. मीडिया ट्रायलवरती निर्णय घेतले जाऊ शकत नाहीत ना. शेवटी असं आहे की मीडिया आपल्या पद्धतीने विषय मांडत असेल, त्यांचं ते स्वातंत्र्य आहे, त्यांना तो अधिकार आहे.
पण ज्यावेळी एखादा निर्णय घ्यायची वेळ येते, या देशामध्ये वेगवेगळ्या व्यवस्था अस्तित्वात आहेत, घटनात्मक व्यवस्था अस्तित्वात आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्यानुसार आलेल्या व्यवस्था अस्तित्वात आहेत आणि त्या व्यवस्थेनुसारच निर्णय होतील आणि त्या व्यवस्थेनुसार निर्णय करावे लागतील, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे कुणीतरी ट्विट केलं, कुणाला तरी वाटतं आणि कुठल्या मीडियात 23-22 मिनिटाचा व्हिडिओ आलाय म्हणजे तो सत्यच आहे असं गृहीत धरून जर आम्ही मागणी करायला लागलो तर आपण आपली स्वतःची फसवणूक करून घेतो आहोत. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेवरती विश्वास ठेवत नाही आहोत. विजयकुमार घाडगेंनी ते सांगावं की त्यांचा त्या घटनेवरती ठीक आहे केशवजी, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. अधिकृतरित्या येऊ द्या, ऑफिशियल येऊ द्या, माझं पूर्ण होऊ द्या. नाही नाही, माझं पूर्ण होऊ द्या. एक मिनिट, माझं पूर्ण होऊ द्या. लक्षात आलेलं आहे. माझं पूर्ण होऊ द्या. अमोल तुमच्याकडे येतो. अतुल लोंढेंना काही त्यामुळे मुद्दे मांडायचे मुद्दा- एकदम तुमचा सगळे मुद्दा त्याच्यामध्ये पूर्ण होऊ द्या. मुद्दे एकामागून एक लागून येतात. वन बाय वन आपण जाऊया. अतुल लोंढेजी, असं आहे की हे सरकार इतकं संवेदनशील आहे की पंचायत राज कमिटीच्या पीएच्या रूम मध्ये ज्या दिवशी मीटिंग आहे त्या दिवशी कोट्यावधी रुपये सापडतात. पण काय ते कुठले तरी असतील भाऊ, आमचं सरकार संवेदनशील आहे, आम्ही करू ना कारवाई, अहवाल येऊ द्या. अहवाल लोकांसमोर झालेला आहे, मीडियाच्या माध्यमातून कॅमेरा सहित एव्हिडन्स, ज्याला आपण डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणतो इंडियन पिनल कोडमध्ये, भारतीय न्याय संहितेमध्ये, तर ते आहे. पण आम्हाला कारवाई करायची नाही. मुख्यमंत्री स्वतः म्हणतात की 16 PS खाजगी सचिव यांचे मंत्र्यांचे ते फिक्सर होते, असं मुख्यमंत्री म्हणतात. आम्ही नाही म्हणत, कुठला अहवाल नाही, मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. पण ते सगळे मंत्रिमंडळात आहे. म्हणजे करप्ट ज्यांना म्हटलं ते करप्ट मंत्री जे आहे ते मंत्रिमंडळामध्ये आहे. त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं की तुमचा 7-12 कोरा करू. अमित शहानी सांगितलं, देवेंद्र फडणवीस तर ते म्हणतात की आम्ही असं म्हटलंच नाही. सोयाबीनला 6,000 रुपयाचा रेट देऊ असा शब्द यांचा आहे. दिला का? कांद्याच्या प्रश्नामध्ये काय केलं, कापसाच्या प्रश्नामध्ये काय केलं, पेपर फुटीमध्ये काय केलं, कुठल्याच गोष्टी ज्या आहे त्या तारतम्य नसताना फक्त खोटं बोलायचं, मागचं काढायचं, मागच्या सगळ्या गोष्टी ज्या आहे एकही सिद्ध करू शकले नाही. फक्त बोलायचं, जोरात बोलायचं. अनिल देशमुखांच्या विरोधात जोरात बोलायचं. मग ते परमबीर सिंग यांच्या मांडीवर जाऊन बसले. आता ते ओके झाले, तेव्हा ते ओके नव्हते. या सगळ्या गोष्टी ज्या या महाराष्ट्राच्या समोर आहे. ठीक आहे. हे सगळे आरोप प्रत्यारोपांची ही यादी संपणारी नाहीये. आपल्याकडे वेळ मर्यादित आहे म्हणून मी पुन्हा एकदा पुराव्यानिशी बोललो. अमोल, मी जे बोललो ते पुराव्यानिशी बोललेलो आहे. याच्यामध्ये मी काहीच आरोप प्रत्यारोप केलेला नाहीये. कुठला पुरावा बोललाय? कुठला पुरावा बोलला? मी बोललो ना, कुठला पुरावा बोलला? अरे लोकांनी कोट्यावधी रुपये पाहिले ना केशव. मला तुझं उत्तर दिलं मुख्यमंत्री पाहिजे. म्हटलं तुम्ही ना, चर्चा करता कामा 16 नये. मला सांगा, fix आहे. कॅबिनेट मंत्र्याला अजून एक शिक्षा झाली होती की मंत्र्याला नव्हती का कोर्टाची? अनेक कॉन्स्टेबलला मंत्र्याला मारहाण केली म्हणून अनेक कॅबिनेट मंत्र्याला मंत्र्याला नाहीये. काँग्रेसच्या नाहीये. नेत्यांना शिक्षा झाली की नाही? अनेक मला मंत्र्याला उत्तर द्या. नाहीये. मी हे पुराव्याविषयी बोलतोय, मुख्यमंत्र्यांना हे काही सत्य शिक्षा बोलतोय. झाली नाही. सगळे तरी त्या निर्दोष सुटले. ही तुमची संवेदनशीलता सगळे होती. निर्दोष सुटले. दुसरं असं सगळे मुख्यमंत्र्यांच्या ठीक आहे. अतुल लोंढे आणि केशव उपाध्यायजी, आपण वन बाय वन येऊया. आपली वेळ संपत आलेली आहे. मात्र अशा प्रकारे कुठलाच मुद्दा जनतेला स्पष्टपणे कळणार नाही, प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार नाही. ठीक आहे. अतुल लोंढेजी, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. एकही आरोप तुम्हाला खरा करता येत नाही, एकही मुद्दा मांडता येत नाही. कुठला मला दोघांनाही विनंती अशी करायची आहे, नाहीतर मला कोणाला तरी माईक बंद करायला सांगावं लागेल पीसीआरला. कृपया लक्ष द्या या ठिकाणी. केशव उपाध्याय आणि अतुल लोंढेजी, तुम्ही दोघंही एक छोटासा ब्रेक घ्या.